बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईत मतदानाचा उत्साह पाहावयास मिळालेला आहे। नाईक कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर गाव येथे प्रथम मतदान केलंय। त्याचबरोबर नवी मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। तर त्याचबरोबर नवी मुंबई भाजपा आमदार गणेश नाईक यांनी कोपरखैरणे RF नाईक विद्यालयात मतदान केलंय, तर माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी देखील मतदान केलेलं आहे। तर आमदार गणेश नाईक यांनी मतदान केल्या सहपरिवार नाईक कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। तर गणेश नाईकांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोनदा पंतप्रधान पद भूषवलं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पद भूषवण्याकरता हा लोकशाहीचा महामहोत्सव आज संपूर्ण देशामध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेला आहे। 4 तारखेला त्याचा अंतिम निर्णय होणार आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करून आम्ही आमचं कर्तव्य बजावलेलं आहे। तर आपल्यासोबत नवी मुंबईतून आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे या लाईव्हद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, नवी मुंबईत मतदानाचा उत्साह पाहावयास मिळतोय। नाईक कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान प्रक्रिया कशा प्रकारे सुरुवात झालेली आहे मतदान प्रक्रियेची? नक्कीच जो 5वा टप्पा आहे त्याच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज हे मतदान पार पडत आहे। नवी मुंबईत मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे या ठिकाणी मतदान होताना पाहायला मिळतंय। सर्वात प्रथम जे आहे बेलापूर गाव येथे संदीप नाईक भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील सकाळी 7च्या सुमारास प्रथम मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। आपल्याबरोबर माजी खासदार संजीव नाईक आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, काय मतदारांना काय आवाहन कराल? निश्चितपणे मी मतदारांना सांगेन की मी मतदान केलेलं आहे, लोकशाही मजबूत करतोय आहे। देशासाठी प्रत्येकाचं एक मत हे महत्वाचं आहे। आपण उतरा आणि आपलं अमूल्य मत या ठिकाणी आपल्याला जो उमेदवार पाहिजे त्याला मतदान करा। परंतु आज या ठिकाणी मी बघतोय की आमच्याकडे मोठ्या संख्येनं तुम्ही बघाल की रांग लागलेली आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोकांनी आपलं मतदान करण्यासाठी उतरलेले आहेत। नवी मुंबईमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये आणि आम्हाला अपेक्षित तेच आहे की जास्तीत जास्त मतदान यावेळेस या ठिकाणी होईल असा मला विश्वास आहे। नक्कीच प्रज्ञा, एकंदरीतच जे आहे हे माजी खासदार संजीव नाईक यांनी जे आहे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। तर एकीकडे उन्हाचा तडाखा देखील आहे, गरमीचा तडाखा आहे, तरी देखील लोकांनी जे आहे सकाळी 7 वाजल्यापासून या मतदान केंद्रावरती लाईन लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा जी। तर आता सध्या आपण चित्र पाहतोय नवी मुंबईतली, तर अपडेट आपण घेतच राहू। कविता, तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।